जेवण झाल्यानंतर आपापली ताटं टँकर जवळ घेऊन जा. तिथं पाणी पिण्यासाठी ठेवलेलं आहे. जेवण चाललेलं आहे सॉल्पेच्या इथं. हा स्वयंपाक होतो यार आणि इकडे जेवण पण चालू आहे. आत्ता जरा आम्ही आराम करतो. आम्ही सालपेमध्ये आहे आणि व्ह्यू बघा इथं. आम्ही इथंच आहे आणि आता संध्याकाळच्या जेवणाची तयारी चाललेली आहे आणि पहाटे निघणार पालखी. मित्रांनो आपण आलेलो आहे आता वडदमध्ये आता थोड्या वेळाने इथं जेवणाची सुरुवात होणार आहे. आता तयार चालली मांडवाची. आपले तिथले कार्यकर्ते सगळे पालखी मागे आहे. मित्रांनो आम्ही घेतलेले आहे इथे एक रूम आणि आंघोळ वगैरे फ्रेश झालो इथं आता आंघोळ करून. साताऱ्यामध्ये आम्ही जो साताऱ्यातला ब्रिज आहे तिथं आणि पालखी आपल्या मागच्या ठिकाणी आत्ता दाखवली त्या पॉईंटवर आहे. येणार थोड्या वेळाने. तोपर्यंत आम्ही फ्रेश व्हायला इकडं आलतो. फ्रेश वगैरे झालो. मांडव वगैरे बांधलं आता आणि जेवण बनवायची तयारी. संध्याकाळी जेवण. आज वडूजमध्ये मुक्काम आहे ना त्यामुळं आम्ही इथं आलोय. इथं आराम करतोय जरा. आंब्याच्या झाडाखाली मस्तपैकी झोप लागत होता. नाश्ता वगैरे करून आलोय. बर्डी पूजन. चहा वगैरे घेतला आता आम्ही. चहा वाटत चालू आहे. पहाटे पालखी पुढे गेली.
माऊली या ठिकाणी आहे पालखी. ज्ञानदेवा माने निवृत्ती निर्गुण संपूर्ण माझे आते हरिमुखे माना हरिमुखे माना पंढरीचा पेट बंडलिये पाला पंढरीचा पेट बंडलिये पाला पनागती गणेश खिंड मध्ये नाश्ता. रथ आले पुढं, पालखी राहिली अजून मग. नाश्ता करून पालखी पुढे जाणार. तारळात मुक्काम होणार. मित्रांनो, मी आता तारळमध्ये ब्रिजचं काम चालू आहे. गाणी म्हणतात थांबले. मित्रांनो, मी जेम्स घेतले आता तारळमध्ये फोन चालू झालो या मंदिरापाशी गणेश खिंडीपासून. तर आज इथंच मुक्काम आहे. गणेश खिंडीच्या रोडपासून आपण डायरेक्ट या तारळामधल्या मंदिरापाशी पोचले. संध्याकाळी कार्यक्रम वगैरे असणार आहे आणि ते पालखीचा मुक्काम आहे. उद्या पालखी निवकणकडे प्रस्थान करणार आणि पहिली पोहोचणार ती थव्यावर. तर थव्यावर काय असते ते आपल्याला थोड्या वेळात पाहायला भेटेल. मित्रांनो, मी तारळमध्ये आता आणि आंघोळीसाठी इकडच्या साईडला चाललो. ही तारळातली नदी. पुढं फ्रेश व्हायचं आहे आपल्याला. बघा व्ह्यू कसं आहे. मला वाटतं इथं थांबावं जरा, इथं भारी आहे. ॲमेझॉनचं खोरे झालं आणि वाटते. मित्रांनो, इथं लाल दगड आहे. काय विषय आहे या लाल दगडाचा? लाल खडकच आहे अख्खा, कॉपर तर नाही. कसं चाललंय? वाव, मस्त पाणी एकदम. आपल्याला त्या ठिकाणी जायचं वाटतं. एकदम साप बीप नसावं फक्त. बघा कसं दिसते, डेंजर. असंच व्ह्यू आपल्याला आहे ना जाणवमध्ये गेल्यावर भेटेल पाहायला. मागच्या ब्लॉगमध्ये आपण तिकडचा व्ह्यू घेतलेला आहे, त्यामुळं कदाचित नाही जाणार. मी ट्राय करतो गेलं तर. हे बघा लाल खडक, लाल माती वाटते.
हो सीन बघ कसला खतरनाक आहे, वरनं पाणी येते. मंदिरात जाऊ आपण. देवाचं मंदिर. नगारा चालू झालेला आहे आतमध्ये. तारळातनं आता पालखी निघते. आता 2 वाजलेत. काही लोक पुढे गेले, आता मी निघते. मी पण गणपतीचे दर्शन केले, आता निघतो. मित्रांनो, मी आता वरती आलेलो आहे हवेवर, म्हणजे पठारावर. तर इथं सकाळची निसर्ग पूजा होणार आहे. आणि काही गाड्यांनी असे जागा धरलेल्या आहेत लवकर येऊन. काही लोक चुकते ते, त्यामुळं नीट आले पाहिजे. त्यांना रोड माहिती असते, प्रॉब्लेम दिसतात ते बघा पोहून दिसते. सकाळचा सीन खूप सुंदर होणार आहे. रथ बैलनं जोडतोय ट्रॅक्टरवर. ट्रॅक्टर आहे. गुड मॉर्निंग. चहा पितो आता मी. इकडं जेवणाची व्यवस्था आहे. पाहू शकतो खूप खोलवर तरी आपल्याला तिकडे त्या ठिकाणावरून पलीकडच्या बाजूला जायचं. तिकडं जानूबाईचं मंदिर आहे. आणि हे पहा तिथे उंचावर आहे मी आत्ता. खडक आहे. हे जानूबाईतलं ठिकाणी निवकाने महाग पवन चक्की वगैरे. तर मित्रांनो, आत्ता सकाळचं असं वातावरण झालेलं आहे आणि माणसं भरपूर पोचलेत, नाश्ता वगैरे केला त्यांनी, पण पालखी अजून आली नाही.
पालखीचा कट्टा मोकळा झाला. पालखी आल्यावर पूजा होणार. नंतर ना मग खालच्या दिशेने जाणार. इकडं खाली दरी आहे ना, तिथं मंदिर आहे.